नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। अधिकृत शासन निर्णय आणि अधिकृत माहितीकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज या माध्यमातून आपण बघणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना पोषण आहार खर्च जो आहे त्याच्यात दरात वाढ झालेली असून प्रतिदिन प्रति विद्यार्थी किती दर वाढलेला आहे, पोषण आहारामध्ये खर्च दरामध्ये कुठली वाढ झालेली आहे आणि किती झालेले आहे ते या जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित झालेला आहे, तर त्या संदर्भामधील आजची आपण ही माहिती घेणार आहोत। आपण बघू शकता की प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी जे आहे तर त्याच्या दरामध्ये जी आहे तर ती वाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये वेळोवेळी या ठिकाणी दरामध्ये वाढ होत असते, मानधनामध्ये वाढ होत असते आणि जे काही शालेय पोषण आहारामध्ये पोषण आहार शिजवून खाऊ घालतात त्यांच्यासाठी नक्की याचा लाभ होत असतो। तर या स्वरूपाचा आजचा हा GR असून आपण याच्यामध्ये अधिकृतरित्या आपण माहिती बघणार आहोत या की हा 12 जून 2025चा निर्णय असून या ठिकाणी प्राथमिक शाळा जे आहे तर इयत्ता पहिली ते इयत्ता 5वी करिता आणि उच्च प्राथमिक वर्ग 6वी ते 8 करिता पोषण आहार प्रतिदिन लाभार्थी जो आहे तर तो आहार खर्च आहे त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की मर्यादा जी आहे तर ती प्राथमिकसाठी 6 रुपये 78 पैसे तर उच्च प्राथमिकसाठी 10 रुपये 17 पैसे या पद्धतीनं यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि याचा लाभ नक्कीच या ठिकाणी मानधनाच्या स्वरूपामध्ये हा वाढ झालेला मिळत असतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही अनुज्ञेय जे काही तक्ता आहे आणि या ठिकाणी त्याचं कसं विवरण आहे तर त्या संदर्भामध्ये तुम्ही अनुज्ञेय आहार खर्च, लाभार्थी कोण आहे, धान्यादी माल पुरवण्यासाठी त्याच्यापैकी किती खर्च येतो आणि इंधन भाजीपाला किती खर्च असा मिळून 6 रुपये 78 पैसे प्राथमिकसाठी आणि 10 रुपये 17 पैसे जे आहे तर ते उच्च प्राथमिकसाठी या स्वरूपाचे असतात। त्यामध्ये तुम्ही याच्यानंतर तुम्ही एक बघू शकता की खाली प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार जे आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना सुद्धा हा खालीलप्रमाणे आहार जो आहे तर तो सुद्धा या ठिकाणी सेंट्रलाइज किचन पद्धती जी असते तर त्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हा या पद्धतीचा जो काही लाभ आहे तर तो त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या खर्चात वाढ करण्यात आलेली आहे। सदर दरवाढ जी आहे ते 1 मे 2025 पासून लागू करावे म्हणून अशाचं हे शासन निर्णय असून यामध्ये तुम्ही या पद्धतीनं त्याची माहिती घेऊ शकता किंवा अधिकृतरित्या जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी त्याचा तुम्हाला संकेतांक सुद्धा दिलेला आहे तर तो संकेतांक नक्की तुम्ही या संकेतांकाचा वापर करून ही वाढ झालेला GR तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।